पहिला चेंडू पडण्याआधी जर दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आला नाही तर मग अपडेट होणार नाही या मॅचचं. आधी फक्त स्कोअर बोर्ड सांगू की इतक्या धावा झालेत. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर या आणि तर फक्त आम्ही स्कोअर बोर्ड मध्ये सांगू की धावा इतक्या झालेत. बाकी काही माहिती तुमच्यापर्यंत दिली जाणार नाही. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आल्याशिवाय इथे आम्ही स्कोअर बोर्ड फक्त सांगणार आणि त्या प्लेअरची माहिती मिळणार नाही तुम्हाला. प्लीज या ना. उर्वी फायटर्स टीमचे आलेत. उर्वी फायटर्स टीमचे आलेत. आता ओरकुट बॉईज टीमचा एक्स्ट्रा प्लेअर या. बघा तुमची नावं माहिती नाहीत. अपडेट्स आपल्याला युट्यूब वाहिनीद्वारे होत आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्लेअर या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज डबल कोण आहे तिथे. अथर्व आणि रोनक हे दोन बॅटर डावाची सुरुवात करतात आणि पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीनं रोनक खेळताना दिसले. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण बघतोय शेखर बडे एक वरिष्ठ खेळाडू आहेत, लेजंड आहेत चंद्रशेखर. परंतु शेखर या नावाने जास्त चर्चा या खेळाडूंची नेहमीच व्हायची. वंजारी समाजाच्या जेव्हा जेव्हा काही स्पर्धा व्हायच्या, वंजारी प्रीमियर लीग आपण बघतो पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठी स्पर्धा होत असं प्रत्येक वर्षी. आरती ड्रग्स लिमिटेड द्वारे चांगलं सहकार्य लाभलं जातं. आणखीन आपण बघता येतो जे काही संघमालक आहेत त्यांचा सुद्धा सपोर्ट लाभला जातो. आता ऑफ स्टंपर सपोर्ट झालाय. चेंडूला मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये पाठवलं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्याने टिपलाय. या वेळेला जेल टिपलाय की व्हॉट हॅपन. पंच जात आहेत नो डाऊट. फिल्डिंग करणारी टीम सांगतो विकेट आहे, परंतु पंच सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. चर्चा तर होईलच. विकेट सफलता मिळाली. गोलंदाज चंद्रशेखर याला आणि परत यावं लागतं. पहिला धक्का लागला. अथर्व हा खेळाडू परततो. एक गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आपण बघितले तर धावा आहेत फक्त एक. जेल टिपला एका खेळाडूनं. नवीन बॅटर आता प्रशांत गेले. नवीन बॅटर प्रशांत खेळण्याकरता गेलेत. गोलंदाज चंद्रशेखरला मिळालं यश. एक गडी बाद. धावसंख्या एक. 2 बॉलच्या समाप्तीनंतर आता बघूया प्रशांत स्ट्रायकिंग कडे असेल. सरळ बॅटने खेळलं जाते. चेंडू हवेत आहे. धवल चेंडू खाली. धवल कडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज चंद्रशेखरला आणखीन एक विकेट मिळाली. गॉन. 2 गडी बाद. धावसंख्या 1. प्रथम फलंदाजी करत असताना ओरकुट बॉईज टीमची काय जबाबदारी स्वीकारलं, काय वजन सुरुवातीपासूनच टाकलं. धवलने चांगला झेल टिपलाय. मॅच मध्ये काहीतरी करायचं असेल नवल तर चालावं लागेल धवल. मिहीर वडे हे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोळ्या गटातून पूर्वी स्पर्धा अनेक गाजवायचे. वैंगणी प्रीमियर लीग मध्ये काही चांगले विस्फोटक खेळी खेळाडू मिहीर वडे यांची पाहायला मिळाली. त्याचबरोबर वंजारी प्रीमियर लीगच्या नुकताच पार पडलेल्या पर्वामध्ये सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान राहिलं. स्वतः कधीच खेळाडू म्हणून उतरत नसतात. पालघर जिल्ह्यातील ते प्रतिष्ठित नामवंत मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ते कधीच उतरत नसतात. फक्त वैंगणी प्रीमियर लीग मध्ये ते हक्काने खेळत असतात. त्याचबरोबर इथे सुद्धा मुंबई वंजारी प्रीमियर लीग मध्ये ते आता खेळताना दिसतात.
चांगले चांगले खेळाडू आहेत वंजारी समाजाचे. आता चंद्रशेखर यांनाच बघा ना, वरिष्ठ खेळाडू आहेत परंतु बॅटरला बीट करतायत. लगातारच्या 3 चेंडूंवर 3 विकेट आणि पहिली विकेट हॅट्रिक साधण्याचं काम केलंय चंद्रशेखर या गोलंदाजाने. विकेट डाऊन, धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 1. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. चंद्रशेखर जणू काही आंतरराष्ट्रीय खेळाडूला आपण बघतो तसाच एक चांगला टिचून मारा करताना बघितला आपण चंद्रशेखर या खेळाडूला. नवीन बॅटर आता खेळण्याकरता नो बॅटर इन. विहान. चंद्रशेखरने हर्षलला आउट केलं. नवीन बॅटर विहान गेला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चंद्रशेखर. त्याच्या कोट्यातील आतापर्यंत चेंडूंचा जर आपण विचार केला 4 चेंडू टाकून चालू, 2 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डिंग ते लावत आहेत, वेळ जास्त घेत आहेत. मिहिर वडे यांना विनंती असेल की जास्त वेळ खर्च करू नका. 1:52 मिनिटांचा वेळ खर्च झाला. भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी सुरू आहे, प्रत्येकाने भोजनाचा आस्वाद घ्या. 1:52 मिनिटं झाले. पहिले षटक सुरू आहे. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. एकच धाव, एका धावाच्या मदतीनं धावा झाल्या आहेत त्या 3 गडी बाद 2 धावा. सामना तुम्ही बघतायत उर्वी फायटर्स विरुद्ध ओरकुट बॉईज या 2 टीम दरम्यान. उर्वी फायटर्स टीमने टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं होतं ओरकुट बॉईज टीमला. ओरकुट बॉईज टीमने पहिला जो मॅच होता रॉयल बालाजी संघाविरुद्ध तो सुद्धा गमावला होता. म्हणून या मॅच मध्ये त्यांना जिद्दीने खेळावं लागेल, धावा जास्तीत जास्त बनवाव्या लागतील. कोळबटापाच्या चेंडूला कोवतून काढलं. शतरक्षक आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणखीन एक सफलता. म्हणजेच या षटकाचा जर विचार केला तर 4 विकेट्स मिळवलेत आणि खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. 4 गडी बाद 2 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. कंबर मोडीचं काम केलं चंद्रशेखर या गोलंदाजाने. चंद्रशेखर संखे चमकदार कामगिरी करतायत. चंद्रशेखर यांच्या पहिल्या षटकांमध्ये 2 धावा खर्च करून 4 सफलता मिळवून दिल्या आणि गायडन्स मिळत असतं यष्टीरक्षक मिहिर वडेचं. दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षकाचं गायडन्स मी का सांगतोय, कारण 80% जबाबदारी क्रिकेटमध्ये बघायचं झालं तर यष्टीरक्षकाची असते. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता गेलाय. संजोग आणि विहान हे 2 खेळाडू. दुसरं जे षटक आहे ते षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता, डाऊन द लेग, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्येत होते बदल, धावा झाल्या 4 गडी बाद 3. धवल. आता गोलंदाजी मार्गावर कोण आलंय? पुढचा बॉल. 1 धाव छोट्या स्वरूपात मिळाली. धाव आणि ते विकेट सुद्धा मिळाली. 5 गडी बाद धावा आहेत धाव फलकावर त्या फक्त आणि फक्त 4 धावा. 4 धावा 5 गडी बाद. गोलंदाजाचं नाव सांगा ना प्लीज. तुम्हाला एक्स्ट्रा प्लेअर पण पाठवत नाही तिकडे तुम्ही. सौरभ. बघूया आता संजोग आणि बॅटर कोण आहेत त्यांची सुद्धा माहिती घेऊया. नव्याने दाखल झालेले बॅटर आशिष.
हाफ ट्रॅकर चेंडू होता. स्कोअर ऑफ द विकेट. स्कोअर लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलं. मिळतील धाबा 4. खणखणीत चौकार. धाव संख्येला येतोय आकार आणि धाबा झाल्या आहेत धाव फलकावर त्या 8 धाबा चौकाराच्या मदतीनं. टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत नाही. चौकारानंतर एक सिंगल आलं. धाव संख्या 9. आता एक अतिरिक्त धाव मिळाली म्हणजेच धाबा झाले आहेत त्या 10 धाबा. वाईडचा इशारा आला होता. पुढचा बॉल इन दी एअर. चेंडू हवेत आहे. याच बरोबर परत जावं लागतं आल्या पावली नवीन बॅटरला आशिषला. 6 गडी बाद. धाव संख्या धाव फलकावर 10. 10 धाबा 6 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट्स होत्या आणि ह्या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी होते. एक सफलता मिळाली गोलंदाजाला सौरभला. दहा वर 6. आता विकी विपिन वडे हा खेळाडू खेळण्याकरता गेला. वय वर्ष फक्त आणि फक्त 56. क्या बात है. 56 वयोगटातील आहेत परंतु ऊर्जा कायम आहे. चांगली ऊर्जा पाहायला मिळाली. सर्व काही शांत गतीने चालू आहे. संत गतीने चालू आहे. एक धावाची नोंद होत्या. बिपिन वडेला मिळाली 1 धाव. धावसंख्या पोहोचली 6 गडी बाद 11. ऑफ स्टंपवर थोडासा क्रॉस झालाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. संजोगनी खेळताना 1 धाव मिळवली काय. सुरक्षित आहे बॅटर. 6 गडी बाद धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा. 12 धाबा. येस अंपायर्स. 2 ओव्हर 12 धाबा 6 गडी बाद. 12 मिनिटं झाले 2 ओव्हर करता. मीर भाऊ 12 मिनिटं खर्च केले 2 षटकांसाठी. पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत UPL मध्ये. तर सर्व पाहुणे मंडळींचं आपण स्वागत करूया. 2 ओव्हर मध्ये 6 गडी बाद 12 धाबा. आदरणीय सन्माननीय भूषणजी पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आपण स्वागत करूया. चांगलं योगदान राहिलं या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं. आणि वंजारी प्रीमियर लीगच्या स्पर्धेत नेहमीच ते सपोर्ट करत असत. आता दाखल झालेत आपल्या अतिथी कक्षामध्ये. MCA चे अपेक्स काउन्सिल मेंबर्स आदरणीय भूषणजी पाटील सरांना आपण अतिथी कक्षामध्ये बघतो. त्यांचं आगमन झालं. आगतम स्वागतम सुस्वागतम. हे सुद्धा आपल्या या समाजाचं अनमोल रत्न आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स काउन्सिल मेंबर भूषणजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय.
मागच्या वंजारी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान राहिलं, आता सुद्धा मोलाचं योगदान ते करतायत. चर्चा करूया आपण स्कोअर बोर्डची. 15 वर 6, 15 धावा झालेत आणि ही एक 16वी धाव मिळेल संजोगला. धाव संख्या 16. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संकट आलेले आहेत. आलेल्या संकटाने जिद्दीने तोंड द्यावं लागेल, बुद्धिमत्ता वापरावी लागेल. प्रस्थापित करायची असेल आपली सत्ता तर वापरावी लागेल बुद्धिमत्ता. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, परंतु कदाचित पायावर आदळला असेल हा चेंडू. बॅटची मदत मिळाली. एक धाव एका धाव्याच्या मदतीनं धावा झाल्या आहेत तर 17 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. हाफ ट्रॅकर स्कोर ऑफ द विकेट. सुपर कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय, तटवलं. एक धाव मिळाली संजोगला. एका धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही, कारण पूर्णतः आता आपलं वजन दाखवावं लागेल संजोग आणि त्याच्या सोबतीला बिपिन या बॅटरला. वयाच्या 56व्या वर्षी सुद्धा ते क्रिकेट खेळतायत आणि अजूनही चांगला खेळ त्यांचा पाया मिळतोय. त्यांची गोलंदाजी असो फलंदाजी असो, मागच्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं 48+ संघाद्वारे खेळत असताना. आणि आता त्यांना आपल्या टीम करता भरपूर काही करायचं आहे. ओरकुट बाईज टीम संकटामध्ये आले. कधी कधी संकट आपण स्वतःहून ते ओढून घेत असतो. आलेल्या संकटांची चर्चा न करता त्या संकटामधून बाहेर कसं पडता येईल तो मार्ग या ठिकाणी दाखवावा लागेल आपल्या टीमसाठी. संजोग तयार आहेत. 17 धावा 6 गडी बाद. 19 झालेत. 19 धावा झालेत आणि त्याच्यानंतर आता मनगटाची मदत घेतली संजोगने. धाव संख्या झाली आता 20. स्कोर इज 20 फॉर द लॉस ऑफ 6. 6 गडी बाद 20 धावा. षटक क्रमांक 30 चौथा आता प्रगतीपथावर. 4थं षटक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतायत चिराग. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव संख्येच्या खात्यामध्ये भर होतोय आणि धावा झाल्या आहेत त्या 21 धावा. 21 धाव संख्या 21. ओव्हर पिच बॉल. आडव्या बॅटनेच वापर केला. स्ट्रेट मिड ऑन. क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. धाव संख्या 1 ने पुढे जाताना धावा झाल्या आहेत त्या 22 धावा. 6 गडी बाद 22. 6 गडी बाद 22 धावा ओरकुट बॉयज टीमच्या. हाफ ट्रॅकर चेंडू होता. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये गेलाय. गॅप आहे तिथे. एक धाव तो मिळाली संजोगला. दुसरी धाव घेण्याकरता तो तयारीत होता. खराब फिल्डिंगचा फायदा उचलला. 2 धावा त्याने पूर्ण केल्यात आणि या 2च्या मदतीनं धाव संख्या 6 गडी बाद 24 झालं. 4थं षटक सुरू आहे. 6 गडी बाद 24 धावा बनल्यात. अजूनही या षटकामध्ये या षटकात 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फुल पिच बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मिळाली एकच धाव. बघा ना, जास्त काही जोखीम फिल्डिंग करणारी टीम घेताना दिसत नाही. चांगलं वर्क त्यांचं आतापर्यंत राहिलंय. सरळ बॅटने चेंडूला उचलले. चेंडू हवेत आहे आणि अतिशय चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. बिपिनला परत यावं लागतं. फलंदाजी करणाऱ्या टीमला लागलाय हा 7वा धक्का. 7 गडी बाद धावा झाले धाव फलकावर. 25 धावा. 6 गडी बाद 25. आता नवीन बॅटर गेला खेळण्याकरता रविराज. रविराज खेळण्याकरता उतरलो. 7 गडी बाद 25 धावा. असं हे दृश्य पाहायला मिळतं आपल्याला या YouTube वाहिनीवर. या स्पर्धेला पाहण्याकरता सबस्क्राईब करा www.tenniscricket.in ही YouTube वाहिनी. आणि ज्यांना कोणाला इथे या मैदानावर यायला जमत नसेल ते घर बसल्या सुद्धा या मॅचला बघू शकतात. पुढील मॅचची चर्चा होईलच. पुढील मॅच कोणते 2 संघ लढतील याची आपण चर्चा करूया. सिर्फ एन्जॉय रॉयल्स आणि सोरा इंडियन्स या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या.
सिर्फ एन्जॉय रॉयल्स आणि सेरा इंडियन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी या. आता नुकताच व्हाईट बॉल टाकल्या. धाबा झाल्यात 7 गडी बाद 26. 7 बाद 26 धाबा. एमसीए अपेक्स काउन्सिल मेंबर भूषणजी पाटील सर उपस्थित झाले. त्यांच्यासोबतच मित्र परिवार सुद्धा मोठ्या संख्येने इथे आला. व्हाईट बॉल धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाले त्या 28. 7 गडी बाद 28 धाबा. फिल्डिंग करणारी टीम खुश आहे कारण बघू शकतात सतबॅक्स मुंबई वंजारी प्रीमियर लीग च हे पर्व आहे. आता खबरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. एकदा माली एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. रविराज 2 धाव पण पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने आता पुढे गेली. धाबा झाले त्या 30 धाबा. 7 बाद 30. संकटामधून थोडस डाव सावरलाय. षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 30 धाबा बनल्यात. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये बघूया कशा पद्धतीने खेळ होतोय. काही वेळातच आपण निखिल संखे यांना सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघणार आहोत. मग आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज परतलेत. चंद्रशेखर जे लीडिंग विकेट टेकर आहेत. सध्या एका षटकामध्ये 4 धाबा 4 विकेट आणि फक्त खर्च केल्या होत्या 3 धाबा. ओ व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. सोनं ते सोनं. ओल्ड इज गोल्ड. चमकतं हेच ते सोनं. चंद्रशेखर यांचा हा बॉल डॉट. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट हॅट्रिक सहित त्यांनी मिळवल्या. पुन्हा चांगला बॉल लाईन आणि लेंथ अगदी चांगली ठेवलं. ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा. संजोग या बॅटरला बीट केलंय. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत. धावसंख्या 30. 7 बाद 30. या वेळेला थोडासा व्हाईट बॉल असेल. कुठेतरी काहीतरी दिशा भरकटलत. 1 धाव मिळाली आणि याच बरोबर बघूया आता किती धावा झालेत. धावा झाल्या आहेत त्या 32 धावा. 7 बाद 32. शतरक्षकाचे सुद्धा 7 मिळायला पाहिजे. हाफ ट्रॅकर स्कोअर ऑफ द विकेट खेळलाय. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. रणनीती चांगली ठेवली गेल्या. जवळजवळ 29 अशा जागा असतात ज्या जागांवर तुम्हाला फिल्डिंग लावावी लागतोय. इथे आदला बदलीने फिल्डिंग लावली जातोय. चंद्रशेखर याची सुरेख गोलंदाजी खरोखरच एखाद्या युवा खेळाडू सुद्धा प्रेरित होऊ शकतोय त्याची गोलंदाजी बघितल्यानंतर. 50+ असतील मला वाटतं चंद्रशेखर. 53 वयोगटाच्या असताना सुद्धा चांगला खेळ होता. इथे आता ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला वळवलं. 1च धाव मिळाली संजोगला. धावसंख्या झाली आहे ती 7 गडी बाद 33 धाबा. 33 रन्स. या षटकाचा विचार केला तर चेंडू बद्दल सुद्धा आम्ही माहिती देणार आहोत. हाफ ट्रेकर आडवा बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साइडला डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये आलाय. 1च धाव रविराज याला. धावसंख्या पोहोचली 34 वर. 7 गडी बाद 34 धाबा. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर आहे त्यामुळे पंचांचे दोन्ही हात येत आहेत समांतर. इशारा येतो अवांतर आणि या धावसंख्येने बदल झालाय. धाबा झालेत 7 बाद 35. पुढे येऊन खेळला जातो संजोगदारे. चेंडू हवेत आहे. शतरक्षक झेल टिपतोय. 8वा धक्का आणि ही 5वी सफलता. फायपर पूर्ण केलंय ते म्हणजेच चंद्रशेखर या गोलंदाजाने.
6 षटकांचा हा मॅच होता, त्यामुळेच चंद्रशेखर यांची तारीफ करावी लागेल. चंद्रशेखर यांचं हे षटक पूर्ण झालं. षटक पूर्ण झालं. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 35 धाबा. 8 गडी बाद 35. 6 षटकांचा हा मॅच होता. फायपर पूर्ण केलं. मला वाटतं ही मॅच संपल्यानंतर मॅच बॉल द्यायला पाहिजे. पहिला डाव संपल्यानंतर मॅच बॉल द्यायला पाहिजे चंद्रशेखर या खेळाडूला. फायपर पूर्ण केलं. 5 विकेट्स या वयामध्ये त्यांनी पूर्ण केलं. वयाच्या 53व्या वर्षी सुद्धा चांगला मारा, टिचून मारा. DB देवधर यांची सुद्धा मला आठवण झाली. दिनकर बळवंत देवधर ते सुद्धा चांगला खेळ आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये करत गेले. वयाच्या 52व्या वर्षी सुद्धा ज्यांनी दोन्ही इनिंग मध्ये शतक झळकावलं. असे काही खेळाडू आहेत. बघूया इथे चांगली फिल्डिंग सुद्धा चंद्रशेखर यांची. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या आता 36 धाबा. 36. 8 गडी बाद 36. ओ चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. पुन्हा बीट केलं. गोलंदाजी मार्गावर आलेला गोलंदाज आपण बघतोय. कुशल गोलंदाज, कुशल तयार. 2 चेंडू तर त्याचे पडलेत. आडवा बॅटने खेळायचा होता. यावेळेला लेग ब्रेक, लेग कटर टाकलाय. एक चौथी धाव मिळाली. पंचांचा 22चा इशारा येतोय आणि धाबा झाल्या आहेत त्या 37 धाबा. 37 रन्स. 37 वर 8. टॉस साठी जो उल्लेख आम्ही नुकताच केला. सोरा इंडियन्स टीमचे कॅप्टन. हा डॉट बॉल पहिला मिळाला. स्विफ्ट इंडिया रॉयल्स आणि सोरा इंडियन्स या दोघांमध्ये पुढील होणारा मॅच असेल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. हा चेंडू आहे. शतरक्षक चेंडू खाली. ओ यावेळेला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. म्हणजेच 9वा धक्का लागलाय. 9 गडी बाद. धावसंख्या धाव फलकावर. आणि 37 for 9. 37 वर 9. शेवटचा एक बॉल शिल्लक आहेत आणि नवीन बॅटर खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. स्पर्धा फक्त एन्जॉयमेंटची सुरू आहे. तरी सुद्धा एक्स्ट्रा प्लेअर हवा आहे जो आमच्यापर्यंत येत नाही. फुल टॉस करून खेळला जातो. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. अशा रीतीने पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावपळकावर 39. 40 धावसंख्येचे टार्गेट असेल. 40 इज द टार्गेट. 40 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल ही चर्चा आपण करणार आहोत. तत्पूर्वी टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. कॅमेरामॅन, कारण आता महत्वपूर्ण व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाला आणि हे सर्व दृश्य आपण कॅमेरामध्ये कॅप्चर करा.
MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन अपेक्स काउन्सिल मेंबर आदरणीय भूषणजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय भूषण खंडेराव पाटील साहेबांना आपण बघतोय. MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स काउन्सिल मेंबर आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतो. या अतिथी कक्षामध्ये तुम्ही बघू शकतायत तुषार संके साहेब आहेत आणि इतर मंडळी आहेत, आशिष जे आहेत, अविनाश जे आहेत, या सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये MCA अपेक्स काउन्सिल मेंबर आदरणीय भूषण खंडेराव पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान होतोय. प्रत्येक वर्षी BPLच्या पर्वामध्ये त्यांचा सपोर्ट असतो. नुकताच आपण वंजारी प्रीमियर लीग ही स्पर्धा PDTS या मैदानावर पाहिली होती. त्या मैदानावर सुद्धा भूषणजी पाटील सरांची उपस्थिती आपण बघितली होती. आदरणीय मनोज नायर सरांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अमर क्रिकेटर सेक्रेटरी मनोज नायर, अमर क्रिकेटर MCA अफिलिएटेड क्रिकेट क्लब आहेत आणि अर्थातच मनोज नायर सरांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान. भूषणजी फक्त 2 शब्द आपण या स्पर्धेबद्दल बोलावे. मनोज नायर आहेत. VPL वंजारी प्रीमियर लीग हे दुसरं पर्व आहे. मला वाटतं दुसरं वर्ष. गेल्या वर्षी पण मी माझ्या मते ओपनिंगला आलो होतो, उद्घाटनला, आणि त्या जो वंजारी प्रीमियर लीग आपण मुंबई वासियांसाठी सुरू केलं त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. संतोष संके म्हणा, अविनाश संके म्हणा, आमचे तुषार संके, आशिष, सर्व ही मंडळी जी आणि निखिल, सर्व आमचे समाजाचे बंधू आणि माझे परम मित्र असे सर्व आज इथे जो वंजारी प्रीमियर लीग या धगधगत्या उन्हात आणि तीच ऊर्जा तुमच्यामध्ये एकेकामध्ये आणि म्हणजे खेळण्यापासून खाण्यापासून पिण्यापर्यंत ती ऊर्जा पाहायला मिळते. वंजारी लोकांची एक जे आपल्या समाजाचं एक जे प्रतीक आहे, आपलं जे आपली जी ओळख आहे ती तुम्ही कायम ठेवलेली आहे. त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. माझे बंधू माझे गावकरी, माझे रजनीकांत ते पण इथे आहेत, त्यांचं पण मी इथे मंचावर स्वागत करतो. माझ्यावर आलेले मनोज नायर अमर क्रिकेट क्लब आहे जो मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते सेक्रेटरी आहेत. अशीच टुर्नामेंट तुम्ही राबवा आणि एक समाज एकत्र येतो आणि एक आपली संस्कृती जपतं. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि कुठेही काही क्रिकेटबद्दल तर तुषार तर सकाळ सकाळी उठवतोच मला, काय आला त्याला वाटतं की मुंबई क्रिकेट म्हणजे माझीच आहे, त्या व्हायलाच पाहिजे असं म्हणजे. आणि समाजातली मुलं म्हणजे मी आता निखिलच्या मुलावर बोलत होतो, पोईसर जिमखातून खेळतोय आणि अंडर-12 मध्ये, आणि तेच मी त्याला बोललो समर कॅम्प वगैरे अशी येतं त्यामध्ये पार्टिसिपेट. आपले समाज चांगले मुलांमध्ये चांगले गुण आहेत, चांगले मी पाहिलं. लास्ट वंजारी प्रीमियर लीग आपली बोईसरला झाली, त्यामध्ये मी पूर्ण दिवस मॅचेस पाहिल्या आणि आनंद झाला ते. आणि हाच आनंद तुम्ही टिकवून ठेवा, हीच ऊर्जा तुम्ही टिकवून ठेवा. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून मला इथे बोलून मान सन्मान दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच भूषण भाऊ. आणि गेल्या वर्षी आपण कधी स्पॉन्सरशिप घेत नव्हतो, पण पहिली स्पॉन्सरशिप ही भूषण भाऊ करून आपल्याला 51,000 आलेले आहेत. त्या भूषण भाऊ तुमचं खरंच आमच्या कमिटीतर्फे आभार, आणि तुम्ही वेळात वेळ दिलं त्याकरताही आभार. तुम्ही असं सहकार्य आम्हाला करत राहा. आणि नक्कीच कुठली IPLची जी मॅचेस असते भूषण भाऊकडून खास करून मला तिकीट असतात, भूषण भाऊ अशाच तिकीट मला देत राहा. ठीक आहे, धन्यवाद भूषण भाऊ. कसं आहे, तुषार आहे ना, त्याला सारे तुझ्यासाठी आहे ते म्हणजे कॉम्प्लिमेंट तू काय, पण बाकी मला विकत घ्यावं लागतात. दर मॅचला 2.5-3 लाखाचा फटका असतो, त्यामध्ये तो पण विकत घेतो आणि प्रत्येक वेळेला 10-15 कोणाकोणाला तो पाठवत असतो. म्हणजे क्रिकेटमध्ये त्याला वेळ आहे. पण एकच सांगेन, आपल्या समाजाच्या मुलांना घडवा आहे क्रिकेटमध्ये. हा ह्याचा फोन येतो, तो शुक्ला आहे त्याला मदत कर, तो यादव आहे त्याला मदत कर. नंतर आता आपला एक समाजाचा आहे डॉक्टर
जितेंद्र पाटील यांचा मुलगा आर्यन, पण त्याचा बॅड लक त्या आहे, चांगला गुण संपन्न आहे, पण तो ऑप्शनमध्ये पण त्याला आणायचा ऑप्शनपर्यंत त्याला घेऊन गेलं, पण ऑप्शनमध्ये कोणी फ्रँचाईजला त्याला मिळालं नाही. आणि बरेच त्या कॉम्पिटिशन आहे एकदा, म्हणजे तो थोडा एक्स्ट्रॉर्डनरी लागतो, ऑर्डिनरी पण असला तरी आपण प्रयत्न करतो. आणि त्याचं आता वय आहे, खूप वय आहे, त्याला चांगलं त्याचा खेळ पण चांगला आहे, तो नक्कीच पुढे येईल, आपल्या समाजाचं नाव पुढे करेल. त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि त्याला आता ज्या मुंबई प्रीमियर लीग त्यांचे कॅम्प आहेत त्यामध्ये त्याला समावेश घेण्याचा त्यांनी पाठवलेला आहे, तर त्याचं नक्कीच भविष्य चांगलं आहे. आणि तुषार, तुम्ही त्याच्यासाठी झटतो, असंच समाजासाठी चांगलं काम करत जा, आणि मी नेहमीच तुमच्या पाठीशी बरोबर राहीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसंच आमचे मनोज नायर हे इकडे आलेले आहेत, त्यांचे आमच्या मंडळातर्फे आभार. ते नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात. मनोज भाऊ, धन्यवाद. MPL मुंबई प्रीमियर लीगचं हे पर्व आपण बघणार आहोत. तर मला वाटतं तिसरं पर्व आहे भूषण सर, 5वं पर्व आहे. आणि या 5व्या पर्वामध्ये जर कोणाला मुंबई प्रीमियर लीग पाहायची असेल, तिकीट हवी असतील, तर भूषण पाटील सरांनी माहिती दिली की तुषार संके सरांशी संपर्क साधा. अर्थातच 1 ते 13 ही तारीख असेल. 1 जून ते 13 जून या दिवसामध्ये आपण MPL बघणार आहोत, मुंबई प्रीमियर लीग बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला शुभम दुबे, श्रेयस अय्यर, श्याम स्मुलानी, अथर्व अंकोलेकर, अर्जुन तेंडुलकर असे चांगले खेळाडू पाहायला मिळतील. चला आपण वळणार आहोत. निखिल संखे सर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. धावपळ काय आहे, तर धाबा आहे धावपळकर 1 गडी बाद 6 धाबा. स्कोर इज 8-9. टॉस साठी दोन्ही कॅप्टन आलेत, आपण टॉस करून घेऊया. 8 धाबा 8. पहिला बॉल 6, दुसरा बॉल वाईट होता, नाही ना, मग 7. 7वर 1. आपण टॉस करणार आहोत. सिर्फ एन्जॉय रॉयल्स आणि सोरा इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता या. निर्वाणच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. षटकार ठोकला पट्ट्याने, काय जबरदस्त फटकेबाजी होत्या. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 13 धाबा. इंडियातर्फे निखिलची संख्या आम्हाला माहिती देतील, कारण प्रतिनिधित्व केले त्यांच्या मुलांनी. निर्माण मेंटल मॅच मध्ये आपल्या भारत देशामध्ये पहिला आलेला निर्माण संखे यांचा शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढील होणाऱ्या मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन या तिथे. सिर्फ एन्जॉय रॉयल्स आणि सोरा इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने या. मेंटल मॅच मध्ये भारत देशामधून पहिला आलेला हा मुलगा सिलेक्ट झाला आणि निखिलचे संख्या यांचे सुपुत्र आहेत. प्राऊड फील होतं आम्हाला सुद्धा, कारण निर्वाण आमच्या सोबत सुद्धा मागच्या स्पर्धेमध्ये जोडला होता. निर्वाणच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
मॅच कडे एकदा नजर असेल आमची. 14-1 फॉरवर्ड डिफेन्स केला. स्ट्रेट टू द बॉलर, धाव घेण्याची संधी मिळत नाही. 14 धावा, 1 गडी बाद. पुढचा बॉल टाकण्याकरता बिपिन वडी गोलंदाजी मार्गावर. स्कोअर ऑफ द विकेट वीरेंद्र सहवाग स्टाईल. हा फटका अद्यावत केला बॅटरने. चेंडू जातो डीप फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. दणदण करत सीमारेषे पार. मिळतील धावा 4. 1-0 प्रीमियर लीग. आलाय चौकार. धाव संख्या 4 ने पुढे गेली आणि धावा झाल्या त्या 18 धावा. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. निर्वाण संख्ये यांच्या शुभ हस्ते टॉस असेल. सिरपुंजर रॉयल्स आणि सोरा इंडियन्स या दोन्ही टीमचे कॅप्टनने तिथे टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. या षटकानंतर आपण तो टॉस करतोय. फक्त डिसिजन आपण तिथून जाणून घेणार आहोत. कोलवटामध्ये चेंडू होता. सरळ बॅटचा वापर करतच बॅटर त्या ठिकाणी सुरुवात करतायत. एकदा माली दुसरी धाव घेण्याकरता मिहिर वडे वेगाने पुढे धावत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांची धावा झाल्या आहेत त्या 1 गडी बाद. 1.5 बॉलची समाप्ती. 20 धावा. टार्गेट आहे 40 या धावसंख्येचं. पुढचा बॉल पुन्हा कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिला. एकदा माली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. 19 धावांची अजून गरज आहे. आता टॉस साठी या सुफ एन्जॉय रॉयल्स आणि सोरा इंडियन्स. निर्वाण निखिल संखे यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करतोय. एका बाजूला अखिल आहेत सोरा इंडियन्स आणि सिल्फ एन्जॉय रॉयल्स. दोन्ही टीमचे कॅप्टन या ना. सिर्फ सोरा इंडियन्स टीमचे कॅप्टन आले तिथे. सिर्फ एन्जॉय रॉयल्स मॉन्टी या ना लवकर. चला मॉन्टीजी लवकर चला ना. टॉस करून घेऊया आपण फक्त. सिर्फ एन्जॉय रॉयल्स आणि सोरा इंडियन्स या दोघांमध्ये हा टॉस होतोय. सोरा इंडियन्स म्हटलं तर आदरणीय आपण बघितलं तुषारजी संके सरांचा हा संघ या स्पर्धेमध्ये उतरतोय. मॅच कडे सुद्धा नजर असेल. आणि दुसऱ्या बाजूला सिर्फ एन्जॉय रॉयल्स म्हटलं तर विकट पाटील संघ मालक आहेत. निर्वाण निखिल संके यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मेंटल मॅच मध्ये जो भारतातर्फे प्रतिनिधित्व करत असताना प्रथम आला होता. आता सोरा इंडियन्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? सोरा इंडियन्स डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमला आमंत्रण दिलंय. वही आपण नुकताच चौकार आले. चौकारांची धावसंख्या पोहोचली 25 वर. पुन्हा एकदा स्कूप केलाय. एकदा माली फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. 2 धावा होतात पळून पूर्ण. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. 1 गडी बाद 27 धावा. दोघांमध्ये चांगली भागीदारी होताना दिसतंय आपल्याला. चंद्रशेखर स्कोर ऑफ द विकेट. चांगलं काम ते करतायत. 5 विकेट्स त्यांनी मिळवलेत. 5 पूर्ण केला. जो मॅच बॉल आहे तो मॅच बॉल जर मॅच जिंकली किंवा हरली तरी तो मॅच बॉल आहे तो आपण चंद्रशेखर यांना देणार आहोत. 28 वर 1 टार्गेट होतं 40चं. फक्त 12 धावांची गरज आहे. काय षटकार किंग पुन्हा एकदा या ठिकाणी षटकारांशी मॅचला संपवेल. टॉस करून टॉवलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक रोनक चेंडू खाली आणि त्याच्याकडून चूक झाली. जेल ड्रॉप झाला. याचबरोबर एकदा माली मिहिर वडेला. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धावा झाल्यात 1 गडी बाद 29. 40 धावसंख्येचे टार्गेट पूर्ण करत असताना म्हणजेच हा मॅच जर ओरकुट बॉईज टीमने गमावला तर त्यांचं या स्पर्धेतील अस्तित्व सुद्धा
समाप्त होईल असं वाटतं. पुन्हा एक धाव मिळाली. दोन्ही बॅटर कमालीचं प्रदर्शन करतायत. चंद्रशेखर वडे आणि सोबतच मिहीर वडे दोन्ही बॅटरने चांगली भागीदारी रचली. 30 धाबा झाले. 10 धाबांची आवश्यकता आहे. कोळ्या गटातील एक नामवंत खेळाडू होते, परंतु आता कधी क्वचितच मैदानाच्या आतमध्ये दिसतात मिहीर वडे. बॅटचा ठोला चेंडू आदळलाय. रोनक चेंडू खाली आहेत. पुन्हा एकदा चूक झाली रोनक कडून. झेल ड्रॉप. मिहीर वडेला हे जीवन दान दिलं गेलं. म्हणजेच इथे काय घडलंय, काय बिघडलंय. 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 31. अजूनही आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 9 धाबांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 9 धाबा. मध्ये पाहिजेत 9 धाबा. थकलेले आहेत, दमलेले आहेत, तप्त उन्हामध्ये क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळेच गरज आहे ती पाण्याची. जे पाणी पुरवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आपापल्या खेळाडूंना. मिहीर वडे स्ट्रायकिंग कडे. हाईट इज द फॅक्टर. उसळी घेणारा चेंडू होता. त्यामुळे डॉट बॉल असेल गोलंदाजाचा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतोय. आशिष गोलंदाजी मार्गावर आहेत. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीने धावा झाल्या आहेत त्या 1 गडी बाद 32 धाबा. आशिष संखे यांचा हा खराब बॉल होता. पूर्णतः दबावाखाली फिल्डिंग करणारा टीम ला आपण बघतोय. हा प्रकार उचललाय. चेंडूला ऑन साईडला बॅकलिपचा वापर केलाय. स्कोअर लेग पाट्याच्या बाहेर पाठवून दिलंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. थेट बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. षटकाराची मदत मिळाली आणि आता आपण स्कोअर बोर्ड कडे नजर टाकूया. धावा झाल्यात त्या 1 गडी बाद 38 धाबा. फक्त 2 धावांची गरज आहे. थोडासा लेग ब्रेक करताना दिसलाय गोलंदाज आशिष. हा लेग ब्रेक होता. प्रत्येक चेंडूला ऑन साइडला पाठवण्याचं ध्येय आहे बॅटर मिहीर वडेचं. अफलातून फटकेबाजी. ही इज प्लेइंग ऑन 21. ऑन साइडला खेळला जातोय मिहीर या बॅटरद्वारे. 1 धाव मिळाली. आतापर्यंत 10 मध्ये 22 धावसंख्येवर खेळतात मिहीर वडे आणि चंद्रशेखर 11 मध्ये 15 बनवत आहेत. 5 विकेट सुद्धा त्याने घेतलेत. म्हणजेच अर्थातच या मॅचला जिंकल्यानंतर चंद्रशेखर ठरू शकतात या मॅचचे हिरो. व्हाईट बॉल. पुन्हा आता मॅचला संपवलंय. कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी या मॅचवर पकड मजबूत बनवली उर्वी फायटर्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन उर्वी फायटर्स टीम.